महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्यात येईल अशी मोठी घोषणा केली होती। आता महायुती सरकारने त्यांनी केलेल्या या मोठ्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी आज शिवसेना उभाटा पक्षातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज आज देखील थकबाकी स्वरूपात दिसत आहे। सदर कर्ज शेतकरी नियमित भरत असतो, परंतु गेल्या 2 वर्षांपासून राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ तसेच वादळ वाऱ्यामुळे शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात घोषणा केली होती की आमचं सरकार आल्यावर 100% कर्जमाफी करून सातबारा कोरा करू। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची गरज नाही। परिणामी राज्यातील 33 पैकी 28 जिल्हा बँका तोट्यात जाऊन त्यांची व्यावसायिक लायसन रिझर्व्ह बँकेकडून जप्त होण्याची भीती आहे। तरी महायुती सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदे शिवसेनेने शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांवर सातत्याने संकट आहे। अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ वारा, नापिकी, शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट, वाढलेले शेतमालासाठी लागणारे खतांचे भाव, हे सगळं पाहता शेतीच्या मालाचे भाव वाढलेले आहेत। सोयाबीनचा भाव आहे तेवढाच राहिलेला आहे। कपाशी 6-6.5 हजारच्या पुढे गेलेली नाही आणि यंदा असणारं उत्पादन हे अत्यल्प आलेलं आहे। म्हणजे हेक्टरी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 7 क्विंटलपेक्षा जास्त कापूस पिकलेला नाही। त्यामुळे उत्पादित खर्चसुद्धा निघालेला नाही। तीच अवस्था सोयाबीनची, तीच अवस्था मक्याची, तीच अवस्था कडधान्याची आहे आणि म्हणून केळीसारखं पीकसुद्धा नुकसानीमध्ये शेतकऱ्यांनी भोगलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा बँकांकडनं किंवा राष्ट्रीयकृत बँकांकडनं शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज ही थकबाकी झालेली आहेत। सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा केली आणि असं असताना येत्या मार्चमध्ये सक्तीची वसुली होणार आहे। म्हणजे 3 लाखापर्यंतचं कर्ज जर वसूल झालं तर त्याच्यावर 18% पुन्हा 18,000 रुपये पुन्हा व्याज द्यावं लागणार आहे आणि हे व्याज 3 महिन्यानंतर सरकार परत करणार आहे। मग अशा पद्धतीचं 3,18,000 रुपये भरण्याची शेतकऱ्यांची कुवत नाही आणि याच्यामुळे हे कर्ज जर भरलं गेलं नाही तर येणारा 25-26चा खरीप हंगाम धोक्यात येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रीयकृत बँकाचं सोडा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या महाराष्ट्रातल्या 33 बँका आहेत त्यापैकी 28 बँका हे NPA मध्ये आहेत। या सगळ्या बँका बंद पडण्याच्या मार्गावर किंवा RBIचं लायसन त्यांचं जप्त पडण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून सरकारने दिलेला शब्द पाळावा। लाडकी बहीणसारखा शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांना प्रचंड मतदान केलेलं आहे, त्यांना बहुमताने निवडले आणि महाराष्ट्रामध्ये 250च्या आसपास जागा त्यांना सरकारला दिलेल्या आहेत आणि म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नये, त्यांना दिलेली कर्जमाफी जाहीर करावी। असं न झालं तर महाराष्ट्रामध्ये बँका बुडतील, खरीपाचा हंगाम नष्ट होईल, शेतकरी पुन्हा आत्महत्या करतील। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र हे आत्महत्याचं हब झालेलं आहे आणि म्हणून हे थांबवायचं असेल तर सरकारने धाडस करावा आणि शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा उतारा कोरा करावा। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याच बाबतचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज।